नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाहयोग्य झाली की आईवडिलांना काळजी लागते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु मुलांसाठी स्थळ पाहत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळं मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो आणि यामुळं आईवडील तसेच मुलं मुलीही नेहमी काळजीत असतात. परंतु काळजी करू नका, मी तुमच्यासाठी एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे आषाढ पौर्णिमेला, ज्यालाच गुरुपौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं. आणि ही गुरुपौर्णिमा येत आहे 29 जुलै 2026 रोजी आणि याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव देखील आलेला आहे आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उपाय आहे विड्याच्या पानाचा. एका ठिकाणी हे विड्याचं पान अर्पण करायचं आहे, त्याची एक सेवा करायची आहे. आता हे विड्याचं पानाची सेवा कशा प्रकारे करायची आहे याविषयीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन तुमच्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण उपाय पाहणार आहोत विड्याच्या पानाचा. आता या विड्याच्या पानाचा उपाय आपल्याला का करायचा आहे, ह्या विड्याच्या पानाचं धार्मिक महत्त्व काय आहे हे अगदी आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले होते आणि त्यात शिल्लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली. ही नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पानं असलेली ही वेल पाहून देवानी या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले आणि भोजन झाल्यानंतर देवी देवता या पानाचा विडा खाऊ लागले. विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो, तर मधोमध सरस्वती देवीचा वास असतो, तर डाव्या बाजूस पार्वती मातेचा वास असतो. आणि पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास, तर मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास, तर सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास आणि पानाच्या खाली मृत्यूदेवतेचा वास असल्याचं सांगितलं जातं. तर हा उपाय करत असताना आई वडिलांनी केला किंवा मुलामुलींनी केला तरी देखील चालेल. उपाय आपल्याला या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर कधीही करायचा आहे. आता काही कारणास्तव जर तुम्हाला 12 वाजण्याच्या अगोदर शक्य झाला नाही तर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत विड्याची हिरवीगार 2 पानं, कुठेही फाटलेली पानं नसावेत. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, 21 अखंड अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत. एक पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी, तसेच 2 अखंड लवंगा. या लवंगा घेताना देखील फुलासह असाव्यात आणि त्याचबरोबर एक हळकुंड घ्यायचं आहे. हळकुंड हे घेताना लेकुरवाळ हळकुंड घ्यायचं आहे. तसेच एक गुलाबाचं फूल देखील घ्यायचं आहे. विड्याचं पान हे पहिल्यांदाच धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर यावरती तुम्हाला ही विड्याची 2 पानं ठेवायची आहेत. त्यानंतर ही जी सुपारी आहे ठेवायची आहे. लवंग घेतलेले आहे तर त्या लवंगाचा पुढचा भाग जो आहे तर तो कुंकवानं लाल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे त्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या अक्षदा तुम्हाला या विड्याच्या पानावरती अर्पण करायच्या आहेत. अर्पण करत असताना तुम्हाला मी एक मंत्र सांगते तर तो म्हणायचा आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि आपल्या मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जुळावा यासाठीच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही सेवा करायची आहे. तर 1 अक्षता घ्यायची आहे आणि ती या आपण जो पानाचा विडा ठेवलेला आहे तर त्यावरती अर्पण करायची आहे आणि म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी विवाहदाये नमः असा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा 1 अक्षता अर्पण करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी विवाहदाये नमः या मंत्राचा जप करायचा आहे 21 वेळा. 21 अखंड अक्षता तुम्हाला या विड्याच्या पानावरती अर्पण करायच्या आहेत आणि 21 वेळा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा जप झाल्यानंतर आपल्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे, समस्या आहे, जे काही आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे. त्यानंतर तुमच्या कुलदेवता जी आहे तर त्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या कुळाचं रक्षण ही कुलदेवता करत असते आणि आपल्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या असतात
असतात आणि त्यामुळं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये किंवा घरामध्ये ज्या काही अडचणी विघ्न संकट येत असतात तर ते आपल्या कुलदेवतेची सेवा राहिल्यामुळे होत असतात। त्यामुळे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागायची आहे। त्यानंतर आपल्याला हा जो पानाचा विडा आहे तर तो घ्यायचा आहे, त्यावरील 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ही घ्यायची आहे। त्यानंतर एक पुन्हा पानाचा विडा घ्यायचा आहे, त्यावरती हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे। उरलेले अखंड अक्षदा, हळकुंड आणि जो विड्याचा पान आहे तर ते घ्यायचं आहे। एक कोरा कागद घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा, त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम श्री गणेशाय नमः असं लिहायचं आहे। त्यानंतर तुमच्या मुलाची जन्मतारीख लिहायची आहे, गोत्र जे आहे तर ते लिहायचं आहे आणि मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे। त्यानंतर आपण हा जो पानाचा विडा घेतलेला आहे, हळकुंड घेतलेला आहे तर त्यावरती तुम्हाला हा जो कागद आहे तर तो बारीक घडी घालून ठेवायचा आहे। त्याची एक तुम्हाला गुंडाळी करून घ्यायची आहे, म्हणजेच या विड्याच्या पानामध्ये तुम्हाला या 21 अक्षदा, हळकुंड आणि हे जे पेपर आहे तर तो ठेवायचा आहे। एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, कलाव्याचा धागा घेऊ शकता किंवा कुंकवानं लाल करून घेतला तरी देखील चालेल आणि त्या धाग्याने तुम्हाला ह्या विड्याला, पानाच्या विड्याला 7 वेळा गुंडाळायचं आहे। गुंडाळत असताना तुम्हाला पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी उंबराचं झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे। सर्वप्रथम उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे, त्याला पाणी अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत। त्यानंतर त्या ठिकाणी या उंबराच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। कणकेचा करू शकता, मातीचा दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल। दिवा प्रज्वलित करताना त्याखाली एक पान ठेवायचं आहे, थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण हा जो पानाचा विडा नेलेला आहे, ज्याच्यावरती आपण आपल्या मुलांच्या विवाहासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत तर तो पानाचा विडा उजव्या हातामध्ये घेऊन बसायचा आहे। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे। मुलांच्या विवाहातील अडचणी ज्या काही आहेत तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, नवीनच वस्त्र असावं, रुमाल असावा, त्यामध्ये तुम्हाला हा पानाचा विडा आहे तर तो बांधायचा आहे आणि या उंबराच्या झाडाच्या एखाद्या फांदीला तुम्हाला हा जे पोटली तयार केलेली आहे तर ती बांधायची आहे किंवा आपण ज्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। त्यानंतर या उंबराच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आता हा उपाय तुम्हाला फक्त या आषाढ पौर्णिमेलाच करून चालणार नाही, तर आषाढ पौर्णिमेपासून दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या 5 गुरुवारच्या दरम्यानच तुमच्या मुलांसाठी मनासारखं स्थळ येणार आहे किंवा मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर आपण जे घरी पानाचा विडा ठेवलेला आहे त्यावरती 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवलेली आहे तर त्यावरती देखील घरी आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेवा करायची आहे। तुम्ही तिन्ही संजेच्या वेळेला उपाय केला तरी देखील चालेल। त्यानंतर यावरती देखील तुम्हाला हळदीनं पिवळ्या केलेल्या अखंड 21 अक्षदा ठेवायच्या आहेत। या अक्षदा हा जो पानाचा विडा आहे तर तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे, आपल्या देवघरासमोर बसायचा आहे। भगवान श्री हरी विष्णूचा, माता लक्ष्मीचं, आपल्या कुलदेवतेचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घ्यायचं आहे। माझ्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करा, तिला चांगलं स्थळ मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हा जो पानाचा विडा आहे तो पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचा आहे, ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहे त्या पानाच्या विड्याची तुम्हाला पुन्हा एकदा हळदी कुंकू लावून फुलं वाहून पूजा करायची आहे। आणि त्यानंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो पानाचा विडा आहे तर ते पानं काढायचे आहेत। पानं ही तुम्हाला तुळशीमध्ये नेऊन ठेवायची आहेत किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरी देखील चालेल। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि ज्या 21 अक्षता आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। 1 रुपयाचं नाणं आहे तर ते देखील तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता, परंतु सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत। त्यानंतर ही सुपारी आणि 21 अक्षताची एक पुडी तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपतात तर त्यांच्या उशीखाली तुम्हाला ही सुपारी आणि ही अक्षताची पोटली ठेवायची आहे। 21 दिवस तुमच्या मुलांच्या उशीखाली ह्या वस्तू ठेवायच्या आहेत। त्यानंतर ही जी सुपारी आहे तर ती तुम्हाला देवघरामध्ये स्थापन केली तरी चालेल, कारण की ही सुपारी अभिमंत्रित केलेली आहे। आणि त्यानंतर ह्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत किंवा तुम्हाला या उंबराच्या झाडाखाली नेऊन किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे 5 गुरुवार या उंबराच्या झाडाखाली जाऊन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मी सांगितल्याप्रमाणे एक पानाचा विडा ठेवायचा आहे। या विड्यामध्ये मुलांच्या विवाहासंबंधित जी काही समस्या आहे, अडचण आहे तर ती लिहून तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे। आणि जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी नाही जमलं तर त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही हे 5 गुरुवार उपाय करताना तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे। घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन देखील हे तामसिक पदार्थ खाऊ नयेत। शक्यतो या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे,
दिवसभर दत्तगुरूंचं, स्वामी महाराजांचं, माता लक्ष्मीचं, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। या दिवशी शक्य असेल जवळपास जर गोमाता असेल तर तिची सेवा करायची आहे। आणि असा हा विड्याच्या पानाचा अगदी साधा सोपा उपाय आहे। आता जर तुमच्या जवळपास जर उंबराचं जर झाड नसेल तर मग तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली हा उपाय केला तरी देखील चालेल। पिंपळाच्या झाडाखाली उपाय करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा त्या ठिकाणी जप करायचा आहे। आणि त्यानंतर हा जो पानाचा विडा आहे तर तो ज्या ठिकाणी दिवा लावलेला आहे तर त्या ठिकाणी किंवा तुम्ही या पिंपळाच्या झाडाला एखाद्या फांदीला बांधू शकता। तर अशी ही सेवा 5 गुरुवार किंवा 5 गुरुवार तुम्हाला करायचे आहे। तर अशा प्रकारे उपाय करताना तुम्हाला मंत्र जप मी जो सांगितलेला आहे माता लक्ष्मीचा तर तो करायचा आहे, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। आता जर तुमची कुलदेवता कोणती आहे माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय किंवा श्री कुलदेवताय नमः असं जरी मंत्र म्हटला तरी देखील चालेल। कोणतीही सेवा करताना तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने करताय हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर उपाय करताना आपल्या घरापुरताच मर्यादित ठेवायचा आहे, बाहेरच्या 4 व्यक्तींना माहीत होईल अशा पद्धतीने हा उपाय करायचा। त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा तुम्हाला विड्याचे 2 पानं घ्यायचे आहेत, त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे, एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे, भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत, 2 अखंड लवंग ठेवायच्या आहेत आणि थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि 2 तमालपत्र ठेवायचे आहेत। भीमसेनी कापराचा तुम्ही जास्त वापर केला तरी देखील चालेल आणि तुरटीचा खडा जो घेतलेला आहे तर तो सुपारी एवढ्या आकाराचा घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि आपल्या मुलांवरून ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे या वस्तूंनी तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे, नजर काढायची आहे आणि मुलांच्या विवाह संबंधित काय हे अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे तुमची मुलांची 5 गुरुवार ही नजर काढायची आहे, दृष्ट काढायची आहे आणि त्यानंतर या वस्तू घराबाहेर नेऊन दूर अंतरावरती फेकून द्यायच्या आहेत आणि हातपाय धुवूनच मग घरामध्ये यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या गुरुपौर्णिमेपासून 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे। या 5 गुरुवारच्या आतमध्येच तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे आणि जर तुम्ही विवाहासाठी स्थळ पाहण्यासाठी जर जात असाल तर आपण जे विड्याचं एक जी सुपारी आणि 21 जे अक्षदा ठेवलेल्या आहेत मुलांच्या उशीखाली तर त्या वस्तू तुम्हाला जाताना मुलांसाठी स्थळ पाहायला सोबत घेऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।